Hello students, in today's lecture we are going to see the microwave oven and its block diagram. ओके देन तुम्ही सगळेजण मायक्रोवेव्ह ओव्हन बघितलाच असाल. अशा टाईपचं असतं ना स्ट्रक्चर. असं आपलं एक रेक्टँग्युलर बॉक्स असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही फूड वगैरे कुक करताय, त्याच्यावर टेम्परेचर सेट करू शकताय. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग ते आपण इन डिटेल आता स्टडी करणार आहोत. आता इथं बघितला तर इथं टर्न टेबल दिसते. आतमध्ये काय असते, टर्न टेबल असते. म्हणजे तुमचं ते फूड आयटम ठेवल्यानंतर ते रोटेट होत असते कंटिन्युअसली. हे जे आहे ते डोअर अँड चोक. देन पॉवर सप्लाय देण्यासाठी ते वायर असणार आहे. देन ह्याच्या आतमध्ये काय असणार, मॅग्नेट्रॉन, वेव्ह गाईड आणि स्टेअर मिक्स करण्यासाठी. देन कुकिंग कॅव्हिटी, आतली ती जी आहे ते कुकिंगचा तो एरिया असणार आहे, म्हणजे तो स्क्वेअर बॉक्स ओपन ठेवला असणार आहे. ओके. देन मायक्रोवेव्ह ओव्हन इज यूज्ड टू कुक द फूड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मायक्रोवेव्ह ओव्हन आपण कशासाठी यूज करतो आहे, आपण फूड कुक करण्यासाठी यूज करतो आहे. इन इट मायक्रोवेव्ज आर पास्ड थ्रू द मॉलिक्युल्स ऑफ द फूड. म्हणजे जे मायक्रोवेव्हमध्ये काय होतं आहे, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जे काही तुमचे मायक्रोवेव्ज आहेत ते आपण पास करतो आहे थ्रू द मॉलिक्युल्स ऑफ द फूड. म्हणजे जे काही तुमचे फूड मॉलिक्युल्स आहेत त्याच्या थ्रू आपण काय करतो आहे, मायक्रोवेव्ज पास करतो आहे. ओके. देन these microwaves are produced by a device called a magnetron within the microwave oven. म्हणजे हे जे मायक्रोवेव्ज आहेत ते आपण प्रोड्यूस करतो आहे बाय अ मॅग्नेट्रॉन विदिन द मायक्रोवेव्ह ओव्हन. म्हणजे जे काय मायक्रोवेव्ज आहेत ते कोण जनरेट करणार आहे, मॅग्नेट्रॉन इन द मायक्रोवेव्ह ओव्हन जनरेट करणार आहे. लक्षात येते का? आपण मायक्रोवेव्ज कशासाठी यूज करायला लागलो आहे, टू कुक द फूड. आणि मायक्रोवेव्ज आपण काय करायला लागलो आहे, जे काय फूड मॉलिक्युल्स आहेत त्याच्या थ्रू पास करतो आहे. आणि दीज मायक्रोवेव्ज आर प्रोड्यूस्ड बाय अ डिव्हाइस कॉल्ड अ मॅग्नेट्रॉन इन द मायक्रोवेव्ह ओव्हन. म्हणजे मॅग्नेट्रॉन जो आहे मायक्रोवेव्ह ओव्हनमधला तो काय करणार आहे, मायक्रोवेव्ज प्रोड्यूस करणार आहे. ऑल फूड आयटम्स कंटेन्स वॉटर. द फ्रिक्वेन्सी ऑफ मायक्रोवेव्ज causes the water molecules to vibrate. As a result, this movement generates heat. म्हणजे प्रत्येक फूड आयटम जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी वॉटरचं प्रमाण असतेच. आणि जी काही फ्रिक्वेन्सी आहे मायक्रोवेव्हची ती काय करते, ते वॉटर मॉलिक्यूल जे आहेत त्यांना व्हायब्रेट करायचं काम करते. ओके. आणि त्याचा रिझल्ट काय होते, मूवमेंट जनरेट होते इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे तुम्ही जे काही मायक्रोवेव्ज पास करणार आहे इन द मायक्रोवेव्ह ओव्हन त्याची जी काही फ्रिक्वेन्सी असते ती काय करते, जे काही तुमच्या फूड मॉलिक्युल्समध्ये जे वॉटर कंटेंट्स आहेत ते व्हायब्रेट करायला बघते. आणि ते व्हायब्रेशनचा रिझल्ट म्हणून काय होते, दॅट मुवमेंट जनरेट्स द हीट. त्याच्यामुळे हीट जनरेट होते. ओके. वेन द टेम्परेचर रायझेस द मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर ट्रॅव्हल ऑर व्हायब्रेट ऑर रोटेट विथ अ हायर एनर्जी. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाणार आहे तसं काय होणार आहे, द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ट्रॅव्हल व्हायब्रेट रोटेट विथ अ हायर एनर्जी. म्हणजे तुमचे जे काही फूड आयटम आहे त्यातला जो काही वॉटर कंटेंट असणार आहे तो व्हायब्रेट किंवा रोटेट विथ अ हायर एनर्जी होणार आहे ज्यावेळेला तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे तेव्हा. द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ अ वॉटर मॉलिक्युल्स इज अबाउट 3 GHz. Okay. Then if water receives microwaves of this frequency, its molecules absorb this radiation and water gets heated up. In this way the food gets heated up in a microwave oven. Okay. जर आपण आता ब्लॉक डायग्राम चेक करूया, दॅट इज ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. ही ब्लॉक डायग्राम आहे तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनची. हे जे बघितलं तर तुम्ही इथं मेन्स अप्लाय करण्यासाठी यूज केलं आहे. ही फ्यूज आहे. हे जे 2 स्विच आहेत ते शंट इंटरलॉक स्विच आणि हा जो आहे तो सेरीज इंटरलॉक स्विच आहे. ओके. देन थर्मल प्रोटेक्टर, म्हणजे अगदी पण हाय टेम्परेचर होऊन चालणार नाही त्याच्यासाठी ते सेन्स करण्यासाठी काय हा थर्मल प्रोटेक्टर यूज केला आहे. देन इथं रिले और ट्रायक म्हणजे कनेक्ट करायचं की नाही याच्यासाठी. देन कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर आहे. देन इकडं बघितलं तर हा एक ट्रान्सफॉर्मर आहे.
इथे एक डायोड आहे. देन दिस इज मॅग्नेट्रॉन. मॅग्नेट्रॉनच आपलं काय करणार आहे, मायक्रोवेव्स जनरेट करणार आहे. आणि वेव्हगाईड आणि मायक्रोवेव्ह आउटपुट. वेव्हगाईड म्हणजे ती एक प्रकारची एक वायर असल्यासारखीच असते, ट्यूब असल्यासारखी. त्याच्या थ्रू आपण मायक्रोवेव्स काय करू शकतो आहे, तुम्ही जसं इलेक्ट्रिक करंट जसं वायर थ्रू पास करताय ना, तसं मायक्रोवेव्स पास करण्यासाठी तुम्हाला काय लागते, वेव्हगाईड लागते. ओके. देन आपण त्याचं डिटेलमध्ये स्टडी बघूया. द मेन्स प्लग अँड सॉकेट आर 3 पिन अर्थिंग टाईप. म्हणजे इथं बघितलं तर तुम्ही हे 3 पिन अर्थिंग टाईप काय आहे, तुमचं मेन्स प्लग आहे. देन द फास्ट ब्लो सिरॅमिक फ्यूज इज ऑफ 50 अँपियर टू 50 वोल्ट. म्हणजे जी काही तुमची फ्यूज आहे ती कशी आहे, सिरॅमिक मटेरियलची आहे. अँड दॅट इज ऑफ 50 अँपियर टू 50 वोल्ट. ओके. देन इंटरलॉक स्विचेस आर लिंक्ड विथ द ओव्हन डोअर. म्हणजे हे जे काही शंट इंटरलॉक स्विच आणि सिरीज इंटरलॉक स्विच आहेत, ते दोन्ही काय केलेले आहेत, तुमचे स्विचेस लिंक केलेले आहेत विथ द ओव्हन डोअर. देन पॉवर विल बी अप्लाय टू द मेन्स ट्रान्सफॉर्मर ओनली वेन डोअर इज क्लोज्ड. म्हणजे तुमचे जे काही पॉवर असणार आहे ती तुमच्या मेन्स ट्रान्सफॉर्मरला अप्लाय होणार आहे. कधी होणार, जेव्हा तुमचं डोअर क्लोज असेल तेव्हाच तुमची काय होणार आहे, पॉवर अप्लाय होणार आहे, अदरवाईज होणार नाही. At least one interlock switch is in a series with the transformer primary. Hence, even a spot of the dirt off in the relay or triac cannot turn the oven on when the door is open. म्हणजे ॲटलिस्ट एक जी इंटरलॉक स्विच आहे ती सिरीजमध्ये पाहिजे विथ द ट्रान्सफॉर्मर प्रायमरी. हेन्स त्यामुळे काय होणार आहे, इवन स्पॉट ऑफ डर्ट इन द रिले ऑर ट्रायर कॅनॉट टर्न ऑन द ओव्हन वेन द डोअर इज ओपन. ओके. म्हणजे एक तरी इंटरलॉक स्विच तुमचं सिरीजमध्ये पाहिजे विथ द ट्रान्सफॉर्मर प्रायमरी. म्हणजे जरी एखादा स्पॉट जरी असला डर्ट किंवा कशाचं तरी ऑन द रिले ऑर ट्रायर, ते काय करणार आहे, तुमचं मायक्रोवेव्ह ओव्हनला स्टार्ट करणार नाही ज्यावेळेला डोअर तुमचं ओपन असेल तेव्हा. ओके. देर इज येट अनदर इंटरलॉक अक्रॉस द पॉवर सप्लाय लाईन. इट नॉर्मली रिमेन्स ओपन. म्हणजे तिथं आणि एक इंटरलॉक स्विच आहे बघा, ते पॉवर सप्लायला आपण कनेक्ट केलं आहे आणि तो जनरली कसा असतो, ओपन असतो आहे. इफ द डोअर अलाइनमेंट इज नॉट करेक्ट इट विल बी ॲक्टिवेटेड. म्हणजे जर आपण डोअर जर प्रॉपरली बंद केलं नसेल तर त्यावेळेला काय होणार आहे, हा इंटरलॉक स्विच जो आहे तो ॲक्टिवेट होणार आहे. कारण डोअर व्यवस्थित क्लोज होणं हे तेवढंच म्हणजे कंपल्सरी आहे. त्याच्यापासून खूप म्हणजे पुढं तुम्हाला जाऊन प्रॉब्लेम फेस करायला लागतो जर तुम्ही व्यवस्थित डोअर क्लोज नाही केलं तर डॅमेज होऊ शकते डिव्हाइस. त्यासाठी काय केलं, जर डोअर व्यवस्थित क्लोज केलेलं नसेल तर काय होतं आहे, तुमचा तो स्विच जो आहे इंटरलॉक स्विच तो ॲक्टिवेट होतो आहे. दिस इज डन बाय पुटिंग अ शॉर्ट सर्किट अक्रॉस द लाईन अँड मेकिंग द फ्यूज टू मेल्ट. जर तुम्ही डोअर प्रॉपरली बंद केलं नसेल तर तो जो आहे ॲक्रॉस आपण कनेक्ट केला आहे मेन्सचा, तो इंटरलॉक स्विच काय होतं, शॉर्ट सर्किट होतो आणि त्याच्यामुळे काय होते, तुमची फ्यूज मेल्ट होते. दस मायक्रोवेव्ह ओव्हन इज अ फेल सेफ डिव्हाइस. The voltage induced in the secondary winding is about 2000 volt RMS. म्हणजे तुमचं जे काय व्होल्टेज आहे ॲट द सेकंडरी वाइंडिंग जे जनरेट होणार आहे ते किती आहे, जवळजवळ 2000 वोल्ट AC ॲट अ 250 मिली अँपेअर फॉर नॉर्मल डोमेस्टिक ओव्हन. म्हणजे घरगुती जे आपण ओव्हन यूज करतो आहे त्याच्यामध्ये काय 2000 वोल्ट ॲट 250 मिली अँपियर एवढं व्होल्टेज इंड्यूस होते ॲट द सेकंडरी. The transformer also has a tertiary winding for the magnetron filament. जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला काय असणार आहे, टेरिटरी वाइंडिंग फॉर द मॅग्नेट्रॉन फिलामेंट. ओके. देन नेक्स्ट, द हाय व्होल्टेज रिटर्न सर्किट इज फास्टन डायरेक्टली टू द चॅसिस थ्रू द ट्रान्सफॉर्मर फ्रेम. A half wave doubler configuration is used for the rectifier with a peak inverse voltage of about 12,000 volt. म्हणजे हाफ वेव डबलर कॉन्फिगरेशन. डबलर म्हणजे काय, जे काय आपलं व्होल्टेज आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला डबल करायचं आहे.
आणि तेच तसं परत काय करायचं आहे, रेक्टिफाय करायचं आहे आणि पिक इनव्हर्स व्होल्टेज ऑफ अबाउट 12,000 वोल्ट जनरेट करणार आहे. वन एंड ऑफ डायोड इज कनेक्टेड टू द चॅसिस. म्हणजे हा जो इथे दाखवला आहे बघा, हा जो आहे ना, तो एक जो एंड आहे तो चॅसिसला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे हे इकडं एक कनेक्ट केलेला आहे आणि डायोडचा दुसरा एंड आहे तो आपण ग्राउंड पण केला आहे आणि साईडला कनेक्ट केला आहे. The bladder capacitor should always be discharged before touching anything inside the cover is removed. When the cover is removed. म्हणजे जो काही तुमचा ब्लेडर कपॅसिटर असणार आहे तो तुम्ही कायम डिस्चार्ज करून ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आतमध्ये कुठलं तरी फूड तुम्ही कुक करायला ठेवायच्या आधी. ओके. द हाय व्हॅल्यू ऑफ ब्लेडर रेजिस्टर इज स्लो टू डिस्चार्ज फर्दर इट मे ओपन. जी काय हाय व्हॅल्यू आहे ब्लेडर रेजिस्टरची, त्यामुळं काय होणार आहे, तुमचा जो ब्लेडर कपॅसिटर असणार आहे तो स्लोली डिस्चार्ज होणार आहे आणि त्याच्यानंतर तो काय होतो आहे, ओपन होऊ शकतो आहे सगळं डिस्चार्ज झाल्यानंतर. द थर्मल प्रोटेक्टर जो होता तिथं ब्लॉक, तो कुठला आहे, PTC टाईपचा आहे. दॅट इज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर. PTC म्हणजे काय, जर तुमचं टेम्परेचर वाढलं तर त्याचा रेजिस्टन्स पण वाढणार आहे. द प्रायमरी करंट डिक्रीजेस व्हेन द टेम्परेचर रायझेस ॲबनॉर्मली. म्हणजे जसं तुमचं टेम्परेचर वाढत जाईल तसं तुमचा रेजिस्टन्स पण वाढणार आहे थर्मिस्टरचा आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमचं करंट जो फ्लो होणार आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मी ते इथे सांगितलं आहे बघा, द प्रायमरी करंट डिक्रीजेस व्हेन द टेम्परेचर रायझेस ॲबनॉर्मली. म्हणजे जसं तुमचं ॲबनॉर्मली टेम्परेचर वाढत जाणार आहे तसं तुमचा करंट काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण PTC थर्मिस्टरचा रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. इट सेन्सेस द टेम्परेचर of the magnetron as it is bolted to the magnetron case and is so connected electrically that its resistance comes in the series with the primary circuit. म्हणजे हे जो थर्मिस्टर आहे तो काय करतोय, तुमच्या मॅग्नेट्रॉनचं टेम्परेचर काय करणार आहे, सेन्स करणार आहे. आणि हा PTC टाईपचा जो थर्मिस्टर आहे तो तुम्ही काय करताय, मॅग्नेट्रॉनच्या केसशीच काय केलेला असणार आहे, बोल्टेड म्हणजे ते नट बोल्ट यूज करून तो फिक्स केलेला असणार आहे. सो कनेक्टेड इलेक्ट्रिकली दॅट इट्स रेजिस्टन्स कम्स इन सिरीज विथ द प्रायमरी सर्किट. म्हणजे तो कसा असतो, तो जो आहे PTC टाईपचा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो सिरीजमध्ये येतो आहे विथ द प्रायमरी सर्किट. ओके. द कंट्रोलर इज अ मायक्रो प्रोसेसर चिप विथ अ क्लॉक. म्हणजे जो काही तुमचा कंट्रोलर आहे तो काय आहे, मायक्रोप्रोसेसर चिप आहे अलॉंग विथ द क्लॉक इनपुट. इट इज ॲक्टिवेटेड बाय कीपॅड स्विच अँड सेट्स द कुकिंग टाईम. म्हणजे आपण कीपॅडचा यूज करून ह्याला ॲक्टिवेट करू शकतो आहे आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो आहे, कुकिंग टाईम, टेम्परेचर ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यावर सेट करू शकतो आहे. इट सेन्सेस टेम्परेचर, मॉइश्चर, सेट्स द पॉवर लेवल अँड रन द डिस्प्ले. म्हणजे मायक्रो प्रोसेसर जो आहे तो काय काय करणार आहे बघा, टेम्परेचर काय काय आहे, मॉइश्चर किती आहे हे सगळं सेन्स करणार आहे. त्याच्यावरून पॉवर लेवल त्याला सेट करणार आहे आणि जी काय आता कंडिशन आहे ती काय कंडिशन काय करणार आहे, डिस्प्लेवर रन करणार आहे. देर आर 3 पॉवर लेवल्स. ओके. फॉर द हाय मायक्रोवेव्ह जनरेटर रिमेन्स ऑन कंटिन्युअसली. म्हणजे जे काय हाय मायक्रोवेव्ह जनरेटर्स आहे त्याच्यामध्ये तुमचा मायक्रो कंट्रोलर जो आहे तो कंटिन्युअसली ऑनच असतो आहे. फॉर मीडियम इट रिमेन्स ऑन फॉर 10 सेकंड अँड ऑफ फॉर 10 सेकंड. म्हणजे जे काही तुमचे मीडियम मायक्रोवेव्ह जनरेटर्स आहेत त्याच्यामध्ये काय तुमचं कंट्रोलर जो आहे तो 10 सेकंडसाठी ऑन असतो आहे आणि 10 सेकंडसाठी काय करतो आहे आपण, ऑफ करतो आहे. देन फॉर लो इट रिमेन्स ऑन फॉर 5 सेकंड अँड ऑफ फॉर 15 सेकंड. इन केस ऑफ लो तुमचं मायक्रो प्रोसेसर दॅट इज कंट्रोलर काय असणार आहे, 5 सेकंडसाठी ऑन असणार आहे आणि 15 सेकंडसाठी काय असणार आहे, ऑफ असणार आहे. द कंट्रोलर ॲक्टिवेट्स द मायक्रोवेव्ह जनरेटर युजिंग आयदर अ रिले ऑर अ ट्रायक. म्हणजे तुमचा जो कंट्रोलर आहे तो मायक्रोवेव्ह जनरेटरला ॲक्टिवेट करणार आहे बाय युजिंग द रिले अँड ट्रायक. ओके.
आजचा पॉईंट लक्षात आलं का बघा बाळांनो तुम्हाला. दॅट इज आपण मायक्रोवेव्ह ओव्हनची ब्लॉक डायग्राम बघितली. जे म्हणजे मेन्स जो सप्लाय आहे तो 3 पिन विथ अर्थिंग आपण कनेक्ट केला आहे टू द सर्किट. हे फ्यूज जे आहे ते फ्यूज आपण काय यूज केलं आहे, डोअरची अलाइनमेंट जर प्रॉपर नसेल तर त्याला काय होतं आहे, हा शंट इंटरलॉक स्विच जो आहे तो काय होतो आहे, क्लोज होतो आहे आणि तुमचं फ्यूज काय होते, मेल्ट होते. त्यामुळं तुमचा जो मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तो फेल सेफ डिव्हाइस आहे. ओके. देन नंतर बघा जे काय थर्मल प्रोटेक्टर आहे तो कुठला आहे, PTC टाईपचा आहे. दॅट इज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर आहे. जसं टेम्परेचर वाढत जाणार तसं त्याचा रेजिस्टन्स पण वाढत जाणार आणि जसा रेजिस्टन्स वाढायला लागला तसं त्यातला करंट काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात आलं आहे. ओके. देन नेक्स्ट काय आहे, तुमचा कंट्रोलर मायक्रोप्रोसेसर आहे. तो काय तो कंट्रोलर मायक्रोप्रोसेसर जो आहे तो आपण अलॉंग विथ द क्लॉक कनेक्ट केला आहे. तो काय त्याचा टास्क काय आहे, जे काय तुमचं फूड आहे त्यातलं टेम्परेचर सेन्स करायचं, मॉइश्चर सेन्स करायचं, त्याला टायमिंग सेट करायचं, त्याचं टेम्परेचर सेट करायचं आणि जी काही कंडिशन आहे ती सध्या डिस्प्लेवर तुमच्या काय करायची, डिस्प्ले करायची, रन करायची. म्हणजे आता किती वेळ अजून तुमचं कुकिंग शिल्लक आहे, किती टेम्परेचर आहे, हे सगळं डिस्प्लेवर डिस्प्ले करायचं काम कोणाचं आहे, कंट्रोलर प्रोसेसरचं आहे. ओके. देन नेक्स्ट बघा मॅग्नेट्रॉन जो आहे तो मॅग्नेट्रॉन काय करणार आहे, तुम्हाला मायक्रोवेव्ज जनरेट करून देणार आहे. आणि हा जो वेवगाईडचा पोर्शन आहे, जसं तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करण्यासाठी एखादी वायर केबलचा यूज करताय ना, तसंच तुम्हाला मॅग्नेट्रॉननं जनरेट केलेले जे काही मायक्रोवेव्ज आहेत ते पास करण्यासाठी काय लागणार आहे, वेवगाईड तुम्हाला लागणार आहे. ओके. लक्षात आले. ब्लॉक डायग्राम अँड वर्किंग ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. एवढं डिटेलमध्ये तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. आता मी लास्टला जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं इथं प्रत्येक जो ब्लॉक म्हणजे हा मेन्स AC मेन्स कनेक्ट करण्यासाठी फ्यूज कशासाठी आहे, जर डोअर प्रॉपरली कनेक्टेड नसेल तर त्याला हा स्विच क्लोज होणार आहे आणि तुमचं फ्यूज मेल्ट होणार आहे. देन थर्मल प्रोटेक्टरचं लिहा, दॅट इज म्हणजे PTC थर्मिस्टर आहे तो आणि त्याचं टेम्परेचर जसं वाढेल तसं काय होणार, त्याचा रेजिस्टन्स वाढणार आहे आणि त्यातला करंट फ्लोईंग थ्रू द डिव्हाइस कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रोसेसर कंट्रोलर जो आहे तो कंट्रोल ॲक्शन्स, दॅट इज किती टेम्परेचर आहे, मॉइश्चर किती आहे, त्याचा किती टायमिंग सेट करायला लागणार आहे आणि जे काही टायमिंग आपण सेट केले आणि सध्याचं जे काही टेम्परेचर आहे ते सगळं तुमच्या डिस्प्लेवर रन करायचं काम कोणाचं आहे, कंट्रोलर प्रोसेसरचं आहे. ओके. देन मॅग्नेट्रॉनचं फंक्शन काय, मायक्रोवेव्ह जनरेट करायचे आणि ते वेवगाईड थ्रू पास करायचं. एवढं जरी तुम्ही लिहिलं एक्सप्लेनेशन तरी मोर दॅन इनफ आहे. हे सगळं मी जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्स्ट्रा आहे. तुम्हाला जर स्कोर करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, पण मी जे आत्ता सांगितलं ना तेवढं लिहिलं तरी ठीक आहे. ओके. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.